महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रस्त्यावरून जाताना पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला, कर्जतमध्ये 9 वर्षाच्या ऋषिकेशचा दुर्दैवी मृत्यू। मोकाट कुत्र्यांचा कहर, निष्पाप ऋषिकेशचा उपचारादरम्यान मृत्यू। दिवसेंदिवस रेबीजचा धोका वाढतोय, पण प्रशासन अजूनही शांत। निष्पाप ऋषिकेशचा जीव गेला, कर्जतकरांचा सवाल आता आणखीन किती बळी? रस्त्यावरून चालत जाणं आता जीवावर बेततंय। कर्जत शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। कर्जत येथील 9 वर्षाचा निष्पाप मुलगा ऋषिकेश देवेंद्र पवार याच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला होता। उपचार सुरू होते, प्रयत्न सुरू होते, पण नशिबाने मात्र साथ दिली नाही। नुकताच त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। आजवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचे बळी गेले आहेत। लहान मुलं जखमी झाली आहेत, काहींच्या जीवावर बेतला आणि आता ऋषिकेशचा निष्पाप जीव गेला। पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली आहे। कर्जतकरांची आता एकच मागणी आहे, नगर परिषद आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी। गल्लोगल्ली असणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कारण आज ऋषिकेश गेला, उद्या कोण? हा प्रश्न आता प्रत्येक घराच्या दारात उभा आहे। निष्पाप जीव गेला, आता तरी प्रशासन जागं होईल का? महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, कर्जत।